नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे 6 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल आपण पुरस्कारांबद्दल चर्चा केली होती. तर त्याविषयीच मी काल तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर याचे पर्याय होते पर्याय क्रमांक 1 ट्वेल्थ फेल, पर्याय क्रमांक 2 जवान, पर्याय क्रमांक 3 द केरला स्टोरी आणि पर्याय क्रमांक 4 मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ट्वेल्थ फेल. लक्षात घ्या, या घटकावर म्हणजे अवॉर्ड या घटकावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत ऑलरेडी आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा महत्त्वाचा पुरस्कार असल्यामुळे यावर देखील आगामी काळामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा पर्याय क्रमांक 1 ट्वेल्थ फेल या चित्रपटाला मिळालेला आहे. संपूर्ण चित्रपट पुरस्कारांची यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओला नक्कीच भेट द्या. तर आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 6 ऑगस्ट 1945 म्हणजेच आजच्या दिवशी जपानवर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आलेला होता आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच अणुबॉम्बचा वापर करण्यात आलेला होता. त्यामुळे ही घटना फार महत्त्वाची होती आणि ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व देखील आजच्या दिवसाला आहे. 6 ऑगस्ट या दिवशी हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्बचा हल्ला झाला होता. तसेच आजपासून 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट या दिवशी नागासाकी या शहरावर अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आलेला होता. त्यामुळे या तारीख लक्षात असू द्या. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जर असा प्रश्न विचारला तारखेवर तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसेच 6 ऑगस्ट 1952 या दिवशी राष्ट्रीय विकास परिषदेची देखील स्थापना करण्यात आलेली होती. याचा उद्देश पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याचा आकार देण्यासाठी होती. तसेच 6 ऑगस्ट 1925 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन झालेलं होतं. आपल्याला माहीतच असेल सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे इतिहासामध्ये खूप महत्त्वाचे असे नेते होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे वेगवेगळ्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान देखील भूषवलेलं होतं. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे. 6 ऑगस्ट 1925 या दिवशी त्यांचं निधन झालेलं होतं. तसेच 6 ऑगस्ट 2019 25व्या वर्षी हरियाणाचे कॅबिनेट मंत्री बनलेल्या 1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या 2000 ते 2003 या काळामध्ये माहिती व प्रसारण मंत्री, 2003 ते 2004 यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, 2014 मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेल्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे आजच्या दिवशी निधन झालेलं होतं. त्यामुळे हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. लक्षात असू द्या, आजचे सर्व दिनविशेष फार महत्त्वाचे आहेत. एक तर जपानवर जो अणुबॉम्बचा हल्ला झाला होता, ही खूप ऐतिहासिक घटना होती. त्यासोबत NDP म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना देखील आजच्या दिवशी झाली होती आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन देखील आजच्या दिवशी झालेलं आहे आणि सुषमा स्वराज यांचं निधन देखील आजच्या दिवशी झालेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. तर आता आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचं आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारचा हा एक नवीन समाचार आहे. हरित क्रांतीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचा जन्मदिन म्हणजे 7 ऑगस्ट हा दिवस राज्य शासन शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करणार आहे. त्यांची 2025 मध्ये म्हणजे यावर्षी 100वी जयंती आहे आणि यानिमित्त शेतीतील त्यांच्या योगदानाला मानवंदना याद्वारे दिली जाणार आहे. राज्य, जिल्हा, तालुका आणि विद्यापीठ स्तरावर विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहेत आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देखील जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे की डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस हा दरवर्षी आता महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाईल. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या बाहेर हा दिवस साजरा केला जाणार नाहीये. फक्त महाराष्ट्रामध्येच हा दिवस साजरा केला जाणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य सरकारचा हा उपक्रम आहे. प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटर देखील उभारण्यात येणार आहे. यामध्ये शाश्वत शेती, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा यावर संशोधन केंद्र देखील स्थापन होणार आहे. आणि आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणं हे गरजेचं आहे की महत्त्वाचे हरित जनक कोण आहेत? तर आपल्या हरित क्रांतीचे जनक म्हणजे संपूर्ण जगामध्ये असं मानलं जातं की डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे आहेत. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना कन्सिडर केलं जातं आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक हे वसंतराव नाईक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना कन्सिडर केलं जातं. हे तीनही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि 7 ऑगस्ट लक्षात घ्या, 7 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
आता एकदा थोडक्यात डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांबद्दल माहिती पाहूया. कारण नुकतंच मागील 2 वर्षामध्ये त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील मागील वर्षी सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यामुळे सतत चर्चेत असलेले हे व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्या ऐतिहासिकदृष्ट्या देखील यांच्यावर खूप खूप महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला यांबद्दलची सर्व माहिती, इत्थंभूत माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. त्यांचं पूर्ण नाव मानकोंबू संभाव्य शिवन स्वामीनाथन म्हणजेच एम.एस. स्वामीनाथन. यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 या दिवशी कुंभकोणम जे मद्रास येथे आहे तिथे झाला होता आणि त्यांचे निधन 28 सप्टेंबर 2023 मध्ये चेन्नई येथे झालेलं होतं. गहू व तांदळाच्या उच्च उत्पादन शक्ती असलेल्या जाती भारतात आणणारे अग्रणी वैज्ञानिक ते होते. UNEPने त्यांना आर्थिक पर्यावरण शास्त्राचे जनक असे देखील गौरवण्यात आलेले होते. लक्षात असू द्या, एम.एस. स्वामीनाथन यांना UNEPने जी युनायटेड नेशनची जी संस्था आहे, त्या संस्थेने त्यांना आर्थिक पर्यावरण शास्त्राचे जनक असे गौरवलेले आहे. आपल्याला परीक्षेत प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, की कुणाला गौरवलेले आहे किंवा कोणत्या संस्थेने त्यांना असं जनक म्हणून गौरवलेलं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचे कारकिर्दीमध्ये काही महत्त्वाचे कार्यकाल त्यांचे आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1954 ते 1972 मध्ये ते भारतीय कृषी संशोधन संस्थेत शिक्षक होते, म्हणजे संशोधक होते. 1972 ते 1979 या दरम्यान ICAR चे महासंचालक ते होते. तसेच 1979 ते 80 या दरम्यान कृषी व सिंचन मंत्रालयामध्ये ते प्रधान सचिव होते. 1982 ते 88 या दरम्यान आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे ते पहिले आशियाई प्रमुख होते. 2004 ते 2006 या दरम्यान राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि 2007 ते 2013 या दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. त्यामुळे हे त्यांचा कार्यकाळ खूप खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे मागील वर्षीच यांच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सध्या देखील ते चर्चेत असल्यामुळे आपल्याला आगामी काळात देखील विचारला जाऊ शकतो. आणि त्यांना काही प्रमुख पुरस्कार देखील भेटलेले होते. ते पण पुरस्कारांची त्यांची यादी एकदा पाहून घेऊया. 1967 मध्ये त्यांना पद्मश्री, 1971 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार, 1972 मध्ये पद्मभूषण, 1987 मध्ये जागतिक अन्न पुरस्कार आणि त्या जागतिक अन्न पुरस्काराचे ते पहिले विजेते होते. 1989 मध्ये पद्मविभूषण आणि अगदी नुकतंच 2024 मध्ये त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या, हे खूप चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्याला आपल्या ऐतिहासिक दृष्टीने देखील खूप खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दलचा तर आदर तर आहेच, परंतु परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. तर आता पुढच्या बातमीकडे जाऊया. राज्यातील शाळांमध्ये आता 14 ऑगस्टला पसायदान मानण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीनिमित्त हे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झेंडावंदन झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या कवायती करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आणि यासोबतच आता 14 ऑगस्ट म्हणजे एक दिवस अगोदर 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी अ, पसायदान हे सामूहिकरित्या म्हटलं जाणार आहे. आणि 15 ऑगस्टला समर्पक पेहराव करून देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कवायतींचे सादरीकरण करण्याबाबत स्पष्ट देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, 14 ऑगस्ट या दिवशी पसायदान सामूहिकरित्या म्हटलं जाणार आहे आणि कशानिमित्त आहे तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासोबतच पुढचं अजून एक महत्त्वाची आपल्यासाठी माहिती म्हणजे सत्यपाल मलिक यांचं दिल्लीमध्ये आता नुकतंच निधन झालेलं आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिल्लीमध्ये निधन झालेलं आहे. त्यांचा एक थोडक्यात राजकीय प्रवास पाहून घेऊया. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यामध्ये 1946 मध्ये जन्मलेले मलिक हे मेरठ कॉलेजमधून विज्ञान पदवी आणि LLBचे शिक्षण घेतलेले होते. तसे 1968 मध्ये विद्यार्थी दशेतूनच राजकारणात प्रवेश त्यांनी केला होता. चौधरी चरण सिंग यांच्या पक्षातून आमदार झाले होते. नंतर लोकदल, काँग्रेस, जनता दल आणि शेवटी भाजप असा खूप साऱ्या पक्षांमध्ये त्यांनी प्रवास केलेला होता. तसेच त्यांनी नुकत्याच काही काळामध्ये राज्यपालपद देखील भूषवलेलं होतं. बिहारचे 2017 मध्ये राज्यपाल होते. त्यानंतर जम्मू काश्मीरचे ते 2018 मध्ये राज्यपाल होते आणि त्यानंतर मेघालयचे राज्यपाल होते. जम्मू काश्मीरचे ते शेवटचे राज्यपाल होते. ज्या काळात कलम 370 रद्द होऊन त्या राज्याचे विभाजन झालेले होते. त्या दरम्यान ते जम्मू काश्मीरचे शेवटचे राज्यपाल म्हणून ते भूषवलेलं होतं. तसेच बिघडलेली सुव्यवस्था हाताळण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका देखील राहिलेली होती. त्यांची काही वादग्रस्त भूमिका देखील राहिलेली होती. पुलवामा हल्ला आणि किरो हायड्रो पॉवर प्रकल्प यावरील त्यांनी भरपूर आरोप केले होते. त्यामुळे ते चर्चेत देखील होते आणि त्यांनी अखेरच्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारवर खूप देखील केली होती आणि भाजपाचे ते टीकाकार देखील शेवटच्या काळामध्ये राहिलेले होते.
जाट समाजाचे ते प्रभावी नेतृत्व होते आणि अनेक दशकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ते ओळखले देखील जायचे. त्यामुळे लक्षात असू द्या, नुकतंच सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे आणि जम्मू काश्मीरचे ते शेवटचे राज्यपाल राहिलेले होते आणि जम्मू काश्मीर सोबतच बिहार, मेघालय या राज्याचे देखील ते राज्यपाल राहिलेले होते आणि कलम 370 म्हणजे जम्मू काश्मीरच्या निगडीत जे कलम 370 होतं, ते ज्यावेळेस रद्द झालं, त्या काळामध्ये ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील ही घटना जी आहे ती खूपच ऐतिहासिकरित्या होती. त्यामुळे त्यांची देखील महत्त्वाची ही घोषणा आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. खालीलपैकी कोणता पुरस्कार डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भेटलेला नाही? लक्षात घ्या, पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. थोडासा वेगळ्या पद्धतीने मी तयार केलेला आहे. खालीलपैकी कोणता पुरस्कार डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भेटलेला नाही? पर्याय क्रमांक 1 आहे पद्मविभूषण, पर्याय क्रमांक 2 आहे पद्मभूषण, पर्याय क्रमांक 3 आहे भारतरत्न आणि पर्याय क्रमांक 4 आहे जागतिक शांतता पुरस्कार प्रथम. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जो योग्य उत्तर देईल त्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर सर्वांनी कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.